हे गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा एम ब्लॉग या चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पेनमध्ये हमरापूर येथे। तर गेल्या वर्षी पण आपण गेलेलो बुकिंग करण्यासाठी मयूरसंचा गणपती आणि आपण केला सुद्धा होता। तर त्या टायमाला वाटतं मयूरसंच्या मूर्तीचा सासा वाटतं त्या टायमाला बंद होणार होता, तर लास्ट होता ते। या वर्षी कोणती मूर्ती असणार आहे ते आपल्याला सुद्धा माहीत नाही, पण आताही आम्ही चाललो आहे मयूरसंचं बुकिंग करायचं आहे गणपती, तिथे चाललो आहे पेनमध्ये। आणि कोणकोणत्या मूर्त्या आता युनिक आहेत ते बघायला सुद्धा मिळणार आहे तुम्हाला। तर लास्टपर्यंत व्हिडिओला बघत राहा। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बघूया कोणकोणत्या मूर्त्या युनिक आलेत ते मार्केटमध्ये आता। तर आणि या ब्लॉगमध्ये पूर्ण आपण डिटेलमध्ये सगळं बघणार आहेत आणि थोडंसं छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत मूर्तीचे हाईट वगैरे हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये समजणार आहेत। तर लास्टपर्यंत व्हिडिओला बघत राहा आणि व्हिडिओला स्टार्ट करूया। तर थोड्या वेळानंच आम्ही निघणार आहेत पेनसाठी, तर व्हिडिओला असंच बघत राहा कंटिन्यू। तर निघालो आता घरातून आणि दादाने घेतले पकवान टाकायचे आपल्याला पनवेलमध्ये। पनवेल टाकायचं काय करायचं आहे? असं आहे का? ठीक आहे, हे काम करून झाल्यानंतर लगेच निघणार आहे आपण। म्हणजे ते द्यायचं आहे ना तिथं, फक्त द्यायचं आहे, तिथं थांबायचं नाही, फक्त द्यायचं आणि लगेच निघायचं आहे। नंतर आम्हाला भरपूर टाइम होईल। आता वाजले किती? 4 वाजले का 4:30? 4:30 वाजले आहेत। रात्र होऊन जाल रात्र होऊन जाल दादा। चिंबोरे यांना पण ट्युशनला सोडायचं आहे मित्रांनो। यांना ट्युशनला सोडल्यानंतर आपण 4 जणच जाणार आहेत, गेल्या टायमाला गेलो तसे। ठीक आहे, तर भेटू आता डायरेक्ट पुढे। प्रमोद बुवा आता शाही टाकायला गेलेत पकवानीला। आता ते काय अरे पकवातीला शाही टाकले। अजून आम्ही सुद्धा पनवेल मध्येच आहे। अजून आम्हाला किती वाजतील काय माहित नाही, किती वाजणार आता तिथे जायला। किती आता वाजलेत 8 झालेत आणि बघू आता काय आहे त्या पुढचा प्रवास कसा आहे ते तुम्हाला दाखवणारच आहेत। चालल्या मस्ती करत। आता थोडंसं काय पेटपूजा होणार आहे का भैया? पेटपूजा होणार आहे, ते पण वडापाव खाऊन। भाई फुल डाएट आहे मी, एकदम श्रीक वाल्या। आता हाय मी लाईव्ह। हर्षल, तुमचं स्वागत आहे। DM मध्ये तुम्ही 500 रुपये पाठवू शकता, कारण का आम्हाला श्रीलंकामध्ये जायचं आहे। अरे नको रे बाबा, तू कोंडवशील भाई। भाई यांनी मारला, वाटोला गेला भाई। दादा हे काय जांभळं दिले? काळी जांभळं दिले। चिठ्ठी मध्ये बिल किती झालेला आहे? 500, 700, 700, 800 800 रुपये झालेला आहेत। एक खर्च आलेला आहे, एक प्रकारचा मोठा खर्च आलेला आहे दादाला आमच्या। एक जांभळं का तुम्ही घ्या, या जांभळा का हे काय करू सरळ घुमू ना त्याला घुमाडाल और पेट पूजा करते थोडा। भगवान नाना पेनकर पुणेकर सर पुणेकर। तर मित्रांनो, पकवान दिली बनवायला आणि जस्ट त्याच्या बाजूला उत्कृष्ट आणि एकदम फेमस असणारा वडापाव आम्ही आलो आता खायला। मस्त गर्दी भरपूर आहे, फटाफट खातो आणि मग निघतो पेनला जायचं आहे। पिवला कलरचा वडापाव। आता निघे लाज जवा बघा, मुगाची भाजी नाही ज्यान? मुगाची भाजी ना, मूग आणि कांदा फुल प्रोटीन। हो बाय, समोसा दे का? मूग आणि भाजी आहे त्याच्या आतमध्ये, मस्त अशी बनवलं आहे आणि टेस्ट पण एकदम मस्त आहे। मयूर दादाने खाऊन बघितलंय। दादा इथं तावडी घेतल्या, तावडी नॉनस्टॉप घेतले। तर मी पण घेतो मस्त खाऊन आणि लगेच निघणार आहे आपण पेनला।
मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे गणपती बघायला. गेल्या टायमाला पण आलेलो होतो इथेच. आता तुम्हाला बघायला भेटणार लहानपासून मोठ्यापर्यंत मूर्त्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर जाऊया आतमध्ये आता. पाटील गणेश आयडॉल्स यस नंतर दाखव ना, नंतर एकदम जाताना आपण आता आतमध्ये जाऊया. कशा प्रकारे मूर्त्या आहेत मित्रांनो. तर काम चालू आहे, अजून आखणी चालू आहे इथे. सगळं बघणार आहेत आपण. थांबा थोडा, सगळं बघणार. तो की चहा वगैरे दादा चालू आहे आणि आखणी चालू आहे. तो की दादा ओळखला का? गेल्या वर्षी आलेलो. हा कसे आहेत, बरे आहेत ना? काय चालू आहे आता? आखणी चालू आहे काय? नाही, पेंटिंग चालू आहे. पेंटिंग चालू आहे. 4-5 माणसं कमी आलीत ना, हा ऑर्डर द्यायची मग ते घेतलं पेंटिंग. मग ऑर्डर किती तारखेपासून चालू आहे, म्हणजे झालं का? अर्धे ऑर्डर केले, आता अर्धे अजून बाकी आहेत. बऱ्याच लोकांच्या अजून 1 महिना ऑर्डर जाते. शेवटचे 20-25 दिवस मग गाव राहील. ठीक आहे. काय चालू आहे आता तुमचा? काय काम करतो मी? हां कॉलेज चालू आहे दादा. तर आपल्याला एक समस्या आलेली आहे मित्रांनो. जे आपण गणपती बघण्यासाठी आलेले मयूर दादा, त्यांचाच गणपती इथे नाही आता अवेलेबल. म्हणजे ते साचा बंदच केलं असेल ना. मी बोललो तुम्हाला गेल्या वर्षी तो एकच होता, तो साचा ते बंद करणार होतं. पण आता तो गणपती नाही. तर काय ऑप्शन त्यांच्याकडे आहे ते बघून घेऊ. मयूर दादा कोणते घेते आणि काय नाही ते कॉन्टॅक्ट करतील त्यांच्या पप्पाला. तोपर्यंत आपण बघून घेऊ काय काय येतं काय नाही. गाई आता आपल्याला गणपती काही भेटलं नाही, तरी आता गणपतीच्या शोधात आहोत आपण. दादाचा गणपती बघत आहेत. आपल्याला काय गणपती आपला मिळाला नाही, पण ते कॉन्टॅक्ट संपला आहे या वर्षांचा. मग दुसरं काय, आता फादरला कॉल करायला लागेल आणि विचारायला लागेल, आता त्यांनाच घेऊन यायला लागेल. ठीक आहे गाई, तुम्ही बघू शकता आता दादाचा गणपती शोधत आहेत त्याच टाईपचा. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन,
दादा काय काय आपल्या मूर्तीचा काय आला आपली मूर्ती नाही. मग काय मग दुसरं काय ऑप्शन आता दुसरा ऑप्शनला ती घेतलेली आहे. कोणते ती तुम्ही किती सेंटीमीटर घेतली. तीच का ही ना. तर मित्रांनो आपली जी गेल्या वर्षी बसवून होती ती मूर्ती बंद झाली. आता नवीन मूर्ती मयूर दादा संची ही वाटतं बुकिंग करणार आहे. आणि थिंक मला वाटतं तर ही बुकिंग होणार आहे. बघू आता काय आहे ते चालू आहे. घरच्यांना फोटो पाठवणं चालू आहे बुकिंग करण्यासाठी. कारण का नवीन मूर्ती आहे आता मयूर दादांची. त्याच्यामुळे थोडासा डिस्कस चालू आहे घरामध्ये कोणती घ्यायची कोणती नाही. कारण का आपला आता सासाच बंद झाला आहे मूर्तीचा. त्याच्यामुळे त्यांची अगोदर होती ती मूर्ती नाही भेटणार तर नवीन शोधतो आहे आता. माया फिक्स केला मायानी. तर ना हा फिक्स झालेला आहे. चला डन केलेला आहे आता. दादा काय बोलतो काय प्रश्न आहे आता तुला. पण आता योग घेतो ना आपण. दादा आपल्याला गेल्या वर्षी सांगलेला बाया लास्ट आहे आपला. दादा बोललेले गणपती बुडाले का लगेच तुम्ही या. दादाने काही लक्ष दिलं नाही. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गणपती आपले बाहेर सुद्धा जातात इथून. आता तेच चालेल बाहेर चालले ते. तुमच्याकडे सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका, विनायका हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका, विनायका तो राजा विनायका. तर मित्रांनो दादाचा शॉप आहे. तर दादा तुम्हाला इथे कसं यायचं कुठे आपल्या मूर्त्या वगैरे कुठे बाहेर जातात ते सर्व सांगणार आहेत दादा. तर दादा पहिले आपलं तुझं नाव सांगा. माझा योगेश काशीनाथ पाटील. आणि आपल्या मूर्त्या किती फुटापर्यंत असतात. आपल्या मोठ्या 1 फुटापासून 12 फुटापर्यंत मोठ्या. आणि आपला शॉप कधीपासून चालू आहे म्हणजे किती वर्ष झालं आपल्या शॉपला. 40-42 वर्ष आहेत. आणि म्हणजे आपलं तरी पण आपण काय म्हणजे गणपती बनवायला काय काय म्हणजे असं यूज करतो म्हणजे कोणतं माती वगैरे. मातीचा प्रकार आहे, झाडू मातीचा, लगद्याचा प्रकार आहे, पीओपीचा प्रकार आहे.
ठीक आहे. मग इथे यायचं असेल तर ॲड्रेस काय सांगा आपल्या बुकलीला. हा नवीन आता भोगेश्वरी गार्डन झालेलं आहे ना मुंड्या पुलाजवळ, तो ॲड्रेस आहे ना तुमच्या ॲड्रेसवर परफेक्ट तिथे येते. तसं पण आपला ॲड्रेस असणारच ना, कुठे हँडल आहे आपला काय इंस्टाग्रामवर. हां पाटील ॲड्रेस पण आहे त्यांचे पाटील ॲड्रेस. तर तुम्हाला इंस्टाग्राम वगैरे यूट्यूब वगैरे काय साईट आहे का तुमची? युट्यूबला साईड आहे आपली. यूट्यूबला पण मिळणार मित्रांनो. आणि असंच काय असेल यांचा कॉन्टॅक्ट वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तसं तुम्हाला. तर या आणि बघायला या. इथं पेनमध्ये आपल्या मस्तपैकी मूर्त्या आहेत भरपूर. दादा थँक्यू. मस्तपैकी मूर्त्या आहेत. बघा आपण गेल्या वर्षी पण आलेलो इथे. बरोबर आहे. गेल्या मी गेल्या वर्षी पण आले होते हां. तुम्ही. यंदाच्या वर्षी आता नवीनच केलेलं आहे, तर नवीनच बघायला. तर चला आता जातो. नक्की बुकिंग केलेली आहे आम्ही नक्की. मर्दाची. पण ते आमची मूर्ती होती पहिल्यांची गेल्या वर्षी होती, तर तेव्हाच बंद झालेली. आम्हाला अगोदरच तुम्ही सांगितलेलं ते लास्ट होतं, ते आपल्याला हे संपलं. यावर्षी नवीन मूर्ती ती पण मस्त छान होईल गॅरंटी. ठीक आहे चला भेटू. ओके. हो मित्रांनो बघितलं छान छान मूर्त्या आहेत एकदम. आणि तुम्हाला हवं असेल तर बुकिंग वगैरे चालू आहे, येऊन विजिट करा. सर्व डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस वगैरे मिळणारच आहे. तर या बुकिंग वगैरे करत चालू आहे बुकिंग. तर दादा काय बोलता आता जायचं घरी? तर मित्रांनो चला निघतं. वाजले किती? 7 वाजले ना. तर चला मित्रांनो निघू आता घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, टेक केअर, बाय.